रामकृष्ण हरी मंडळी. बघा, आज मला काय सुट्टी होती, त्याच्यामुळं मी काय सगळं माझं रिलॅक्स सगळं सुरू होतं. पण उठून बाहेर आले तर आईचं काहीतरी वेगळंच काहीतरी सुरू होतं. बघितलं तर काय, कुरडयासाठी तिने खूप काही घोंगाटा घातला होता आणि आदान पण ठेवलं होतं. तिच्या मनामध्ये आज काय कुरडया करायच्या होत्या वाटतं, त्यामुळं ती तिची तयारी चालू होती. बघा, तिने आधण पण ठेवलं होतं आणि शेजारीच काय सगळे राडा वगैरे पडलेला आहे. आणि आजी पण तिकडे भांडे घासत होती. ती मला बोलली होती की भांडे घासू लाग, पण मी काय भांडे घासू लागले नाही. तिला निघाले बाहेर बाहेर गेले. आईने मला ते कोरड्यासाठी जे त्याचं मिशन लागतं ना, ते आणायसाठी मला पाठवलं होतं. मग मी आले बाहेर, गेले शेजारच्या काकूकडे. त्या पण काय घरी नव्हत्या वाटतं, त्याच्यामुळं गेले, पळत पळत गेले त्यांच्या घरी. आवाज दिला त्यांना, परत निघाले घराच्या दिशेला. घरी आले, आईला सांगितलं त्या काय येत नाही आहे, त्यामुळं मी काय त्यांना बोलले नाही काही. मग बसले शेजारी. आईचं काकू सुरू होतं. मी बसले तोपर्यंत कुरड्या करायचं मशीन, आमच्याकडे याला सोऱ्या म्हणतात. मग आईचं त्यांचं चाललं होतं. गरा 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 हाटून हाटून त्यांनी घेतलं. काय चुलती तर माझी एक्सपर्टच होती, तिने तर गरा गरा हाटून घेतलं. आईला काय एवढं जमत नव्हतं, पण तरी तिचा प्रयत्न सुरू होता माझ्या चुलतीसोबत. खालून तर जाळ काय धडधड सुरूच होता. आजी आजी पण तिकडून ओरडत होती आईला. मग काय, तुम्हाला दाखवण्यासाठी मी वरती गेले. आईने तर काय मला वरती येऊनच नाही दिलं, म्हणे जा तू खाली जा, स्वयंपाक करून घे, तोपर्यंत आम्ही कुरड्या घालून घेतो. त्यामुळं सॉरी फ्रेंड्स, त्यामुळे मी काय तुम्हाला दाखवू शकले नाही. पण सगळं झाल्यानंतर एकदम मस्त अशा कुरड्या तुम्हाला दाखवते मी. प्रकारे किती छान प्रकारे अशा आईने कुरडया घातल्यात. तर आवडल्या असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. बाय.